तर मुंबई पुण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील जलसाठा 10% घटला आहे। उन्हाच्या कडाक्यामुळे बाष्पीभवनाला वेग वाढलाय। पाणी साठा 47% वरून 37% आलाय। गेल्या वर्षी या कालावधीमध्ये मुंबईचा पाणी साठा 33% इतका होता। मुंबई महानगरपालिका ई-ऑफिस एआयच्या तंत्रज्ञानावर भर देणार। पाणी पुरवठा प्रकल्पही विशेष वेळेमध्ये पूर्ण करण्यावर विशेष भर असणार आहे। आढावा बैठकीमध्ये आयुक्त अश्विनी भिडेंनी सविस्तर कामाचा आढावा घेतला। विरार स्थानकात 15 डब्यांचा लोकल थांबण्यासाठी 2 फलाटाचा विस्तार करण्यात येणार। विरार डहाणू रोड चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत विरार स्थानकाच्या क्षमता वाढीचे काम करण्यात येते। मुंबईतील मेट्रो 2B आणि मेट्रो 9 या मार्गिकेच्या उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे। उद्यापासून या दोन्ही मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत। मंडाळे ते DN नगर आणि दहिसर ते मीरा भाईंदर या 2 मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील। मॉलच्या जागेत क्रिकेट खेळण्यास मज्जाव केल्यानं 75 वर्षीय सुरक्षा रक्षकावर दगडानं हल्ला करण्यात आलाय। डोंबिवलीच्या पूर्वेतील टाटा नाका परिसरामध्ये ही घटना घडली। गंभीर जखमी सुरक्षा रक्षकावरती आता उपचार सुरू आहेत। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपास सुरू आहे। पुणे जिल्ह्यामध्ये जलसंपदा विभाग स्मार्ट होण्याच्या मार्गावर आहे। 802 लघु सिंचन बंधाऱ्याचं भौगोलिक प्रणालीद्वारे डिजिटल मॅपिंग पूर्ण करण्यात आलंय। गुगल मॅप आणि गुगल अर्थच्या सहाय्याने बंधाऱ्याची अचूक नोंद घेतली जाते। जल नियोजन अधिक परिणामकारक करण्याचा प्रयत्न आहे। पुण्यातील नदीपात्रामध्ये 168 सीसीटीव्हीचं जाळं निर्माण करणार। पूरस्थितीवरती लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेचा निर्णय। पुणे बारामती मार्गावर राजमाता जिजाऊ शटल बस सेवेचा शुभारंभ। या सेवेचा विस्तार करण्यासाठी एसटी महामंडळाकडे 250 बसेसची मागणी। राज्यभरात टप्प्याटप्प्यानं सुमारे 3000 बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार। पुण्याच्या नवले पुलावर आतापासून आधुनिक पहारा असणार आहे। पोलीस नियंत्रण कक्षाशी सीसीटीव्ही आणि हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे जोडलेले आहेत। नवले पूल परिसरातील अपघात आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला।